वर्धा के हिंगनघाट तालुका के वाघोली में जिला परिषद प्राथमिक विद्यालय के छात्रों में फूड पॉइजनिंग का मामला सामने आया है। वाघोली के उच्च प्राथमिक विद्यालय की घटना है। वाघोली के एक उच्च प्राथमिक विद्यालय में बच्चों को सामान्य स्कूली पोषण के रूप में खिचड़ी खिलाई गई, जिसके बाद बच्चों में उल्टी, जी मचलाना और बुखार जैसे लक्षण दिखाई दिए। स्कूल प्रबंधन और ग्रामीणों ने तुरंत बच्चों को उप जिला अस्पताल हिंगनघाट में भर्ती कराया। 44 छात्रों को तबीयत खराब होने के कारण अस्पताल में भर्ती कराया गया था, जिनमें से 7 छात्रों को प्राथमिक उपचार के बाद छुट्टी दे दी गई। बताया गया कि 37 छात्रों का अभी भी इलाज चल रहा है। यह स्पष्ट नहीं है कि विषबाधा स्कूली पोषाहार के कारण हुई है या अन्य कुछ कारणों की वजह से हुई है। स्कूल प्रबंधन ने विषबाधा का कारण स्पष्ट नहीं बताया है। बताया जाता है कि बच्चों द्वारा खाए गए खाद्य पदार्थों की जांच के बाद ही विषबाधा का कारण स्पष्ट हो सकेगा। सभी छात्र खतरे से बाहर हैं और उनका इलाज जारी है। टोटल म्हटलं आपण 20 रुग्ण ॲडमिट केलेले आहे। सर्व रुग्णांची स्थिती स्टेबल आहे। पेशंटला ताप आणि मळमळ वाटणं हा प्रकार आहे। विशेष असं खूप काही घाबरण्याची गरज नाही आहे। सर्व रुग्णांवर सुरळीतपणे उपचार सुरू आहे। प्राथमिक शाळा वाघोली येथील मुलांना अन्नातून विषबाधा झाली बा अशी माहिती मिळाली। आम्ही इथं पाहायला आलो। बरेच पालक इथे उपस्थित आहे। मुलं ॲडमिट केलेले आहे। मुलांसोबत शिक्षक सुद्धा ॲडमिट आहे आणि असं कळते चर्चेअंती की अन्नातून विषबाधा झालेली आहे। आता ते नेमकी घरच्या अन्नातून झाली की शाळेतील शालेय पोषण आहारातून झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे। तरी पण अशी ज्या घटना पाहायला माझी शासनाला अशी विनंती आहे की ह्या शालेय पोषण आहार यंत्रणा ही स्वतंत्र असावी। याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा शालेय प्रशासनाचा हस्तक्षेप नसावा आणि पारदर्शक पद्धतीने शासनाने ही यंत्रणा राबवण्यात यावी, जेणेकरून असे इन्सिडेंट घडणार नाही आणि कोणाचाही कोणावर दोषारोपण होणार नाही। मी डॉक्टर प्रवीणा मिसाळ, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट। आज आपल्याकडे इथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये वाघोली येथील एका जिल्हा परिषद शाळेमधील काही विद्यार्थी म्हणजे जवळपास 49 विद्यार्थी आपण इथे भरती केलेले आहे। त्यांच्या शाळेमध्ये काल त्यांनी मोठ आणि आज दुपारी खिचडी खाल्लेली होती। त्याच्यामुळे बऱ्याचशा मुलांना, काही मुलांना ताप, मळमळ असे सिम्पटम दिसत आहे। तर आम्ही त्यापैकी काही लोकांना भरती केलं आहे, पण पेशंटची सगळ्या मुलांची प्रकृती स्टेबल आहे। काही चिंताजनक अशी बाब नाही। काही मुलांना आम्ही ट्रीटमेंट देऊन, टॅबलेट देऊन घरी पाठवलेले आहे। तर चौकशी करायला आपण सांगितलेलं आहे। तशा आज आपण ऑब्झर्वेशनसाठी टोटल 49 विद्यार्थ्यांना भरती केलेले आहे आणि काही मुलांना 8 मुलांना गोळ्या देऊन घरी पाठवलेले आहे। एनबीसी न्यूज के लिए हिंगनघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट।